शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी आज होणार आहे। कथित खिचडी घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी ईडी चौकशी होईल। ईडी चौकशी करता हजर राहण्याकरता म्हणून अमोल कीर्तीकरांना समन्स बजावण्यात आलेले आहे। यापूर्वी देखील समन्स बजावण्यात आलेलं होतं, पण ते चौकशी करता गैरहजर राहिले होते। आता 11 वाजता त्यांना पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते। नक्कीच आता मला समन्स आलेला आहे आजच्या तारखेचा, त्यामुळे मी नक्कीच जातोय तिकडे। गेल्या वेळेला पण मला समन्स होता, परंतु मी काही कारणास्तव बाहेरगावी असल्याकारणाने मी जाऊ शकलो नाही। त्यामुळे आज जाणार आहे आणि त्यांची जी काही प्रश्न आहेत त्याला मी उत्तर देणार आहे। माझा पदाधिकारी, माझा कार्यकर्ता रस्त्यावरती होता, लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही चांगल्या रीतीने प्रयत्न केला आणि ज्या ज्या वेळेला लोकांकडे गेलो त्या वेळेला या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्यांच्याकडनं झाला आहे, माझ्याकडनं झालेला आहे। आणि नक्कीच जर का मी काही केलं नसेल तर मला भीती नसणार 100%, आणि मला खात्री आहे माझ्याकडनं काही गुन्हा झालेला नाही आहे। तरी पण एखादा गुन्हा जेव्हा नोंदवतो त्यावेळेला त्याची इन्क्वायरी होते, बऱ्याच लोकांची इन्क्वायरी होते, ते काही सगळे गुन्हेगार नसतात। तशी माझी इन्क्वायरी चालू आहे आणि त्याला मी सपोर्ट करतोय, चांगलं त्यांना सहकार्य करतोय। काय कारवाई केली तर त्याला सामोरं जायला तयार आहे का? आता सूडबुद्धी वगैरे असं मला काही म्हणायचं नाही। शेवटी प्रत्येक तपास यंत्रणा आपापलं कामं करत असतात आणि त्या तपास यंत्रणेवरती मला असं वाटतं की सगळ्यांचा विश्वास पाहिजे। आता सूडबुद्धीने करतायत की नाही करतायत ह्याचं उत्तर जनताच देईल। उमेदवारी दिली म्हणजे काय झालं, काय गुन्हा काय झाला? ज्यांच्या ईडीच्या चौकशा आहेत ते भाजपात जाऊन ते उमेदवार होऊ शकतात। ज्यांच्यावर खटले दाखल झाले आहेत ही ती चौकशी आहे, आणि ज्यांच्या गुन्ह्यांवर मोदींनी हल्ले केलेले आहेत ते आणि त्यांच्या बायका मुलं ते स्वतः भाजपचे आणि त्यांच्या आघाडीचे युतीचे उमेदवार होऊ शकतात। आणि तुम्हाला अमोल कीर्तीकरवरती प्रश्न पडला? कोणाला प्रश्न पडला अमोल कीर्तीकरांवर? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।